मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। जानेवारी महिना हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अर्थात सर्वायकल कॅन्सर जागरूकता असा हा महिना आहे। याबाबत आपल्याला जनजागृती करायची गरज पडतीये। याचं कारण जर यातल्या मृतांची संख्या बघायला गेली तर ती जागतिक स्तरावर लाखोंच्या घरात आहे। हा रोग जाणून घेणं, त्याच्यावरती प्रतिबंधात्मक ठोस अशा उपायांचं अंमलबजावणी करण्याचं काम आपल्याला करण्याची तितकीच गरज आहे। आणि म्हणूनच आजच्या या भागातून आपण हा विषय हाताळणार आहोत, जाणून घेणार आहोत याचं महत्त्व, याच्यावरचं लसीकरण किंवा याबद्दलचं आपण ज्या चाचण्या करतो त्याचं महत्त्व। तेव्हा पाहूया आजचा नेमका विषय काय आहे तो। आज आपण बोलणार आहोत सर्वायकल कॅन्सर जागरूकता या विषयावर। आणि मला खात्री आहे की या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज जी तज्ञ सखी इथे आलेली आहे ती आपल्या मनातले सगळे गैरसमज दूर करेल आणि नक्कीच आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करेल, जेणेकरून या कॅन्सरवरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होईल। आज आपल्याबरोबर जी तज्ञ सखी इथे आहे ती आहे डॉक्टर अंजली तळवलकर, स्त्रीरोगतज्ञ। नमस्कार मॅडम। कार्यक्रमात आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते। आणि खरंच मी म्हटलं तसं की विषय हा खरंच गंभीर असला तरी सुद्धा सखींना तुम्ही तो चांगल्या पद्धतीने समजावून सांगालच ह्याची मला खात्रीच आहे। तेव्हा सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना मी अंजली मॅडमची ओळख करून देते। अंजली मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे MD स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अंजली तळवलकर या आहेत। त्यांनी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या क्षेत्रात अफाट कार्य केले। कर्करोग ओळखण्यासाठी केल्या जाणाऱ्या कोलोस्कोपीचे योग्य प्रशिक्षण घेऊन त्यांनी हजारोहून अधिक या स्कोपी सुद्धा केलेल्या आहेत। मुंबईतील कुर्ला येथे कोल्पोविजन इंडिया होलिस्टिक हेल्थ स्टुडिओच्या त्या संस्थापक आहेत। अनेक ठिकाणी या रोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी त्यांनी विशेष कार्य केलेलं आहे। तसंच या स्कोपीद्वारे प्रारंभिक तपासणी शिबिर सुद्धा त्या नेहमीच घेत असतात। महिलांच्या सर्वेक्षणासाठी त्यांना पारितोषिक सुद्धा दिलं गेलं आहे। या रोगाबद्दल, लसींबद्दल अधिकाधिक लोकांना जागृत करणं हा त्यांच्या कार्याचा मुख्य विषय आहे, हे त्यांचं ध्येय आहे। या रोगाचा पूर्ण प्रतिबंध आपल्याला करता यावा त्यासाठी आपण आजच्या भागातून त्यांच्याकडून मार्गदर्शन जाणून घेणार आहोत। आज आपण बोलतोय सर्वायकल कॅन्सर जागरूकता या विषयावर। तेव्हा त्याच अनुषंगाने आपले कार्यक्रमात प्रश्न असावेत जेणेकरून या विषयाशी संबंधित सगळी उत्तर आपल्याला मिळत जातील। तेव्हा आता वेळ घालवायचा नाहीये मॅडम, मी पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात खूप स्वागत करते आणि लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येते की मी मगाशी म्हणाले तसं खरं तर हा गंभीर विषय आहे किंवा ही एक जोखीम म्हणायला हरकत नाही, पण मुळात सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा आपण कर्करोग म्हणतो तर तो नक्की कशा पद्धतीने होतो किंवा तो नक्की काय आहे हे आम्हाला आधी समजावून घ्यायचं आहे। काय सांगाल? तर सर्वायकल कॅन्सर म्हटलं की पटकन आपल्याला काय वाटतं, सर्वायकल कॉलर, पण बऱ्याचदा सर्वायकल हा शब्द जो आहे ना हा इंग्लिश शब्द आहे आणि तो गर्भाशयाच्या मुखासाठी वापरला जातो। गर्भाशयाची पिशवी असते आणि तिचं छोटंसं तोंड असतं, साधारणपणे 1.5 ते 2 सेंटीमीटरचं हे जे तोंड असतं त्याचा कॅन्सर हा जास्त पसरला आहे स्त्रियांमध्ये, कारण गर्भाशयाचं तोंड बऱ्याचदा सोनोग्राफीवर येत नाही, इतर कुठल्या टेस्ट्सवर येत नाही आणि मग ते बघण्यासाठी आपल्याला स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जाऊनच तपासणी करावी लागते। आणि स्त्रियांना लाजेखातर म्हणा किंवा मला काय होईल म्हणून म्हणा असं फारसं जात नाहीत त्या,
आणि त्यामुळे हा एवढा असा पसरला आहे. खरं हा कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल आहे. पिशवीच्या तोंडाला त्याची लागण झाली की मग तो पसरण्याच्या आधी जवळजवळ 10 वर्ष लागतात. त्यामुळे तो तपासता अगदी सहजपणे येऊ शकतो. बरोबर. आणि मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की या कॅन्सरच्या नावावरून कदाचित याच्याबद्दलचे जे गैरसमज आहेत ते होऊ शकतात, पण आज तुम्ही योग्य पद्धतीने हे आम्हाला सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं की त्याच्यावरचा प्रतिबंध करणं हे आपल्याला नक्कीच शक्य आहे किंवा तो झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने जर उपाययोजना केल्या तर त्याच्यातून होणारे मृत्यूसुद्धा आपण बचावू शकतो. तर ते नेमके कसे हेच त्यांच्याकडून आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी मॅडम मी पुढच्या प्रश्नाकडे येते की या कॅन्सरबद्दल जेव्हा आपल्याला माहिती कळते किंवा हा जागरूकता आपण महिना म्हणतोय तर त्याबद्दल मी पण जी काही माहिती मला मिळाली तर त्यात एवढं चित्र मला दिसलं की नक्कीच लाखोंच्या घरात मृत पावणाऱ्या महिलांची संख्या याच्यामध्ये आहे. पण मला तुमच्याकडे येऊन याबद्दल सांख्यिकीय माहिती मिळवायला नक्की आवडेल की साधारणपणे या स्त्रिया ज्या मृत्युमुखी पडतात तर त्यांची संख्या किती असते किंवा कसं असतं मृत्यूचं प्रमाण काय म्हणजे बघ, आता आपल्या कार्यक्रमाला कदाचित एक 7-1 मिनिटं झाली असते आणि त्या 7 मिनिटांमध्ये एक स्त्रीचा मृत्यू होतो आपल्या भारतात. आपल्या भारताने जवळजवळ 23 ते 25% कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे अख्ख्या वर्ल्डच्या संख्येमध्ये. 1,50,000 म्हणजे आपल्या मुंबईतल्या ॲक्सिडेंट्सचा जो आकडा आहे तोच आकडा मृतांची संख्या आहे. आणि तेवढेच डिटेक्शन जवळजवळ 75,000 ते लाखभर डिटेक्शन्स होतात ऑल ओव्हर द इंडिया. पण जेव्हा आपण हे सगळं म्हणतोय की नाही त्यावेळेस आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जे डॉक्टरपर्यंत पोहोचतं त्याचीच संख्या नोंदणी होते. खरं. ज्या गोष्टी डॉक्टरांपर्यंत पोहोचतच नाहीत त्यांची तर संख्या नोंदणीची बातच नको करायला. करेक्ट. त्यामुळे म्हणजे थोडक्यात आपलं हे जे प्रमाण आहे ते खरं तर तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे निश्चित आपल्याला नियंत्रणात आणणं हे पूर्णपणे शक्य आहे. फक्त ह्याविषयीची जागृती किंवा माहिती मात्र आपल्याला तितकी नसते जीच मिळवण्यासाठी आजचा भाग आणि आजचा विषय आपण या ठिकाणी घेऊन आलोय. आता मला पुढच्या गोष्टीकडे यायचंय की हे सगळं अभियान सुरू आहे किंवा मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसार होतोय या कर्करोगाबद्दल. कारण बरेचदा मनात ना कर्करोग हा शब्द ऐकला किंवा कॅन्सर हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात येतं की कॅन्सर झाला म्हणजे आता संपलं. पण हा एक कॅन्सर असा आहे की ज्याच्यावर नक्कीच आपल्याला प्रतिबंध करता येऊ शकतो आणि त्यासाठी यावर्षीच्या थीममध्ये संकल्पनेमध्ये 3 प्रमुख गोष्टींवरती आपल्याकडे तत्वांवरती जास्त फोकस केला गेलाय किंवा जास्त मध्यवर्ती त्याला महत्त्व दिलं गेलंय. तर त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत आपण काय सांगाल आम्हाला? सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्याबद्दलची जागरूकता जे आज आपण सगळ्या सखींसोबत शेअर करतोय. आणि म्हणजे सखींची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे काय, गॉसिप करणं, सगळ्यांशी बोलणं आणि सगळीकडे त्याचं चव्हाट्यावर प्रचार मांडणं. आणि तेच आपण थोडंसं सखींमध्ये करू इच्छितोय. नक्कीच. त्याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. उगीचच्या उगीच येणारी पाळी, पांढरं पाणी जाते किंवा संबंधानंतर म्हणजे शारीरिक संबंधानंतर जर का स्पॉटिंग, ब्लीडिंग किंवा थोडंफार आता रक्तस्राव वगैरे होतोय, पाळी बंद झाली त्याच्यानंतर पण रक्तस्राव होतो, तर ह्या गोष्टी बऱ्याचदा ना एकमेकींशी आपण शेअर करू शकतो किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांबरोबर ह्याबद्दल बोलू शकतो. तर त्यामुळे सखींमध्ये ह्या प्रकारची जागरूकता होणं आवश्यक आहे. तंबाखू मशेरी गावागावात खाल्ली जाते आणि शहरामध्ये सिगरेटचं फॅड असतं. 8 पटीने जास्त ह्या स्त्रियांना कॅन्सर होण्याची शक्यता असते. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि तपासणीसाठी फक्त तुम्हाला 10 मिनिटं लागणार आहेत. तर सखी आणि मैत्रिणींनी एकमेकींचे हात धरून या सगळ्या गोष्टी करून घ्याव्यात, हीच आपली आज जागरूकता. बरोबर. या जागरूकतेबरोबर आणखीनही 2 गोष्टींवरती आपण विचार करतोय, ते म्हणजे चाचणी करणं किंवा त्याच्यावरचं असलेलं वॅक्सिनेशन, लसीकरण. तर याबद्दल आपण काय सांगाल? तर चाचणी म्हणजे ना आम्ही त्याला अर्ली डिटेक्शन म्हणजे फार प्रारंभिक चाचणी याची होऊ शकते. आता गर्भाशयाचं मुख हे असणार आहे योनी मार्गाच्या आत. त्यामुळे योनी मार्गाला उघडून त्याच्यामध्ये ते मुख शोधून त्याच्यातनं थोडंसं जर पाणी घेतलं तर त्या पाणी तपासणीला आपण घेऊ शकतो. हे जे पाणी असतं या पाण्यामध्ये ज्या पेशी असतात सर्व्हिक्सच्या डिस्चार्जवर किंवा जे पांढरं पाणी सर्व्हिक्सच्या आसपास असतं
त्याच्यामधल्या पेशी ह्या पाण्यामध्ये येतात आणि त्या पेशी स्लाईडवर घेऊन आम्ही पुढे त्या तपासणीसाठी पाठवतो. नॉर्मल पेशी आणि ॲबनॉर्मल पेशी याच्यामध्ये फरक आपले पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर्स करतात. त्याची डिटेलमध्ये चाचणी करतात. कुणालाही कॅन्सरचं रोगनिदान सहज म्हणून देता येत नाही. बरोबर. तू म्हणालीस तसं कर्करोग हा एक मोठा शब्द आहे. त्याच्या बऱ्याचदा उलट सुलट तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर जो रिपोर्ट येतो तो आपण पेशंटला 1-to-1 काउन्सिलिंग करूनच देतो. नक्कीच. आणि ह्याच्यामध्ये आपण कर्करोगापूर्वीची स्टेज सुद्धा इझिली शोधू शकतो, डिटेक्ट करू शकतो. म्हणून ही टेस्ट 40च्या सर्व स्त्रियांना करणं अतिशय आवश्यक आहे. खरंय. आता तुम्ही म्हणालात की हे आपल्याला आधी सुद्धा हे समजू शकतं, हो. तर याच्या मागचं काय कारण असावं, म्हणजे काय याच्या मागे कारण कारण आहे? हा जो आजार आहे ना तो खरा आपल्या हातातला आजार आहे. हातातला म्हणजे आपल्या सवयींचा आजार असू शकतो असं आपण म्हणू शकतो, किंवा आपल्या लाईफस्टाईलचा आजार आहे. याच्यात काय होतं माहिती आहे की साधारण 25 नंतर, म्हणजे एकदम पहिल्यांदा शरीर संबंध आल्याच्या नंतर हळूहळू गर्भाशयाचं म्हणजे योनी मार्गाचा जो आपण म्हणतो माहोल तो हळूहळू चेंज व्हायला लागतो. HPV नावाचा व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचं संकट आता जे वजायनामध्ये होतं किंवा योनी मार्गात होतं ते गर्भाशयाच्या पिशवीच्या आसपास येऊ लागतं आणि मग ते आत शिरून तिथे शांतपणे बसतं. मग आपली इम्युनिटी कमी असेल, मल्टिपल ॲबॉर्शन्स झाले किंवा गर्भपात झाले किंवा बरीच मुलं झाली ज्या स्त्रियांना, त्या स्त्रियांना थोडासा या गोष्टींचा जास्त त्रास असतो. आपल्याला जर समजा एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर्स असतील तर यांच्यामध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण जास्त येतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे तंबाखूचं सेवन किंवा कुठल्याही मार्गाचा वापर याच्यामध्ये चान्सेस जास्त असतात. मग ही जी तपासणी आहे ही साधारणपणे सेक्शुअली ॲक्टिव्ह झाल्यानंतर 3 वर्षांनी सुरू केली पाहिजे. सर्व स्त्रियांनी HPVचं पण टेस्टिंग करायला पाहिजे. म्हणजे तरुण स्त्रियांना आम्ही सांगतो की HPVचं टेस्टिंग जर का केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लगेच कळेल की आपल्याला कुठले व्हायरसेस त्रास देत आहेत. बरोबर. आणि प्रत्येक व्हायरसचं इन्फेक्शन झालं म्हणजे आपल्याला कॅन्सर होणार असं नाही. व्हायरसेस आपलं शरीर क्लिअर करू शकतं 1-2 वर्षात. पण दर 3 वर्षांनी केलेल्या तपासणीमध्ये जर का लागण आणखीन खोलवर गेली असेल तर ती नक्कीच दिसू शकते. बरोबर. आणि आत्ता तर आम्ही असं सुद्धा म्हणतो की गावात बऱ्याचदा तपासण्या नाही होऊ शकत, तर निदान 25 ते 35 ह्या वेळेत 1 ते 2 तपासण्या, 35 ते 45 ह्याच्या वेळेत 3 तपासण्या, 45च्या नंतर साधारणपणे 3 तपासण्या आणि 55च्या नंतर जर कधीच तपासणी नाही केली तर 1 तपासणी करायची आणि त्यानंतर आपण तपासणी थांबवू शकतो. नक्कीच. म्हणजे यातली तपासणी सुद्धा किती महत्त्वाची आहे. खूप मॅडमनी अतिशय चांगल्या आणि सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगितलंय. नक्कीच माझ्या मनात याविषयी अधिक शंका आहेत, अधिक प्रश्न सुद्धा आहेत आणि ते मी त्यांना विचारणार आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जायचं नाहीये, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय सर्वायकल कॅन्सर जागरूकता या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अंजली तळवलकर मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला या वर्षीची जी संकल्पना आहे या अभियानासंदर्भात त्यातल्या 2 प्रमुख गोष्टी मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या होत्या की या कॅन्सरबद्दल जागृती करणं का मुळात आवश्यक आहे आणि याची तपासणी करणं हे का आवश्यक आहे. आता यातला तिसरा जो भाग आहे मॅडम, आपण मला वाटतं त्याच्याकडे यायला हवं की वॅक्सिनेशन, की कॅन्सर हा वॅक्सिननी आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येतं किंवा तो बरा होऊ शकतो, तर असा हा कर्करोग आहे. तर ह्याबद्दल आपण काय सांगाल? आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे संक्रमित होणारा हा आजार आहे आणि हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा सेक्सतर्फे तो शिरतो शरीरात. मग जर का समजा असं असेल तर त्या व्हायरस असल्यामुळे त्याच्यावर वॅक्सिन पण आहे. मग ते कधी घ्यायला हवं, तर साधारणपणे सेक्शुअल इंटरकोर्स येण्याच्या आधी जर का घेतलं तर 100% त्याचं पूर्णपणे आपण
प्रिव्हेन्शन किंवा प्रतिबंध करू शकतो या आजाराचा. आणि HPV रिलेटेड वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. साधारण 9व्या वर्षापासून ते 45व्या वयापर्यंत आपल्या सखींना हे वॅक्सिन घेता येतं. आणि हळूहळू ह्या वॅक्सिनची जी काही वयोमर्यादा आहे म्हणजे 9 ते 14 याच्यामध्ये हे वॅक्सिन फक्त 2 डोसमध्ये घेऊ शकतो. साधंसं वॅक्सिन आहे, हातावर फक्त घ्यायचं आहे ते. बरोबर. त्यामुळे 2 वॅक्सिन 9 ते 14 पर्यंत, 14 ते 26 ह्या कालावधीत आता भारतीयांनी बनवलेलं वॅक्सिन सिरम इन्स्टिट्यूटने ते सुद्धा आता आलंय आणि ते 26व्या वर्षापर्यंत आपल्या सखींसाठी कमी रेटमध्ये अवेलेबल आहे. आता ह्याच्या पुढे म्हणजे 26च्या नंतर इतके वर्ष गेले, जवळजवळ 6-7 वर्ष सक्रिय असलेलं वॅक्सिन सुद्धा मार्केटमध्ये आहे. आणि ही वॅक्सिन्स सगळीकडे अवेलेबल असतात. बरोबर. आता त्यात एक अतिशय महागडं, जसं आपण म्हणतो पंचतारांकित वॅक्सिन, तसं 9 व्हायरसेसना फाईट करणारं एक वॅक्सिन सुद्धा आलेलं आहे. बर. इंग्लिशमध्ये आम्ही त्याला नॅनोव्हॅलंट वॅक्सिन म्हणतो. त्याचा शब्द शोधत होते पण नववारीसारखा दुसरा चांगला शब्द काही या वॅक्सिनसाठी कोणी काही शोधला नाही. त्यामुळे मला असं वाटलं की हे वॅक्सिन आहे, हे वॅक्सिन पूर्णपणे ह्या सर्व्हायकल कॅन्सरचं प्रिव्हेन्शन. प्रश्नच नाही. तुम्ही म्हणालात तसं की विज्ञान तंत्रज्ञान किती पुढे गेलंय आणि आपल्याला कशावरती नियंत्रण ठेवता येऊ शकतंय विज्ञानामुळे हे आपल्या बोलण्यातून कळलं. याविषयी मला अधिक शंका आहेत पण आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण आधी घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, काही पुरुष मंडळी गुटखा, तंबाखू किंवा धूम्रपान वगैरे करतात, त्यामुळे त्यांना कॅन्सर होतो. पण काही महिला त्यातले काही धूम्रपान, तंबाखू, गुटखा वगैरे काही खाईत नाही, पान खाईत नाहीत, मग तरी सुद्धा त्या महिलांना कॅन्सर होतोय. मग त्याचं कारण काय आहे? ते कशासाठी तुम्ही त्यांना लोकांना काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न बघा. बर. त्यांचा प्रश्न आहे की बऱ्याच अंशी पुरुषांना ही धूम्रपानाची सवय असते आणि त्या तुलनेने महिलांना तशी सवय कमी आहे. असं नाहीये की महिला हे धूम्रपान किंवा या गोष्टी करतच नाहीत तसं पाहायला गेलं तर मग त्यांना सुद्धा या कॅन्सरचा धोका असतो, तर तो का, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? खरं कॅन्सर संक्रमित होतो पुरुषांकडनं आणि जर का वॅक्सिन पण जर पुरुषांनी घेतलं तर ते पण चांगलं आहे, कारण 26 पर्यंत हे वॅक्सिन आता पुरुषांसाठी पण अवेलेबल आहे. एक गोष्ट ही झाली. पण दुसरी म्हणजे काहीही न करता स्त्रियांना हा कॅन्सर होत नाही. बरोबर. बऱ्याचदा अगदी तंबाखू, धूम्रपान ही पुढची गोष्ट झाली, पण साध्या गोष्टींमध्ये म्हणजे सतत जाणारं सफेद पाणी, पिरियड्सच्या वेळेस घेता येणारी स्वच्छता, त्यानंतर पांढऱ्या पाण्याची योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी न केलं जाणं, पाळी जर का अनियमितता असेल तर त्याचंही निराकरण योग्य वेळेतच केलं गेलं पाहिजे. पाळी येत नाही म्हणून डॉक्टरकडे जात नाही, पाळी सारखी येते, हिमोग्लोबिन कमी होतं, रक्त कमी होतं, तरी स्त्रिया आपली कामं रेटत पुढेच जात राहतात. आणि त्याच्यामुळे हा रोग जो आहे ना तो दुर्लक्षित केला गेल्यामुळे होतो. बरोबर. पिशवीचं तोंड असतं ते सतत आकुंचन, प्रसरण पावत असतं. जितक्या वेळा शरीर संबंध येतो, जितक्या वेळा पिरियड्स येतात, जितक्या वेळा एबॉर्शन्स होतात, जितक्या वेळा स्त्री प्रसवते, तितक्या वेळा हा व्हायरस आत शिरण्याची शक्यता असते. आणि जसं मी म्हणाले, मला वाटतं म्हणजे हीच आपल्याला लक्षणं सुद्धा आहेत की पाळी जे आपण नियमितता म्हणतोय ती येत नाहीये किंवा तुम्ही म्हणालात पांढरं पाणी जाणं या पद्धतीने, तर ही त्याची लक्षणं सुद्धा आहेत, हे सखींनी ध्यानात घ्यायला हवं. आपण काहीतरी सांगत होतात. त्यामुळे पुरुषांनी स्त्रियांची काळजी अशा पद्धतीने घ्यावी की सगळ्यात बेस्ट म्हणजे आम्ही म्हणतो त्याला निरोध किंवा बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह. बऱ्याच ठिकाणी बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह फक्त इन्फेक्शन होऊ नये म्हणून वापरले जावेत, फक्त आपल्याला मूल होऊ नये म्हणून वापरले जाऊ नयेत. आणि दुसरं म्हणजे तुमच्या सखीचा हात धरून तुम्हाला तिला वेळ देऊन स्त्रीरोग तज्ज्ञाकडे नेलं पाहिजे, तेव्हाच तर आम्ही त्यांची तपासणी करू शकतो. त्यांच्या सर्व्हिक्सवर प्रकाश टाकून कॉल्पोस्कोपी म्हणा, HPV टेस्टिंग म्हणा, पॅप टेस्ट म्हणा, या सगळ्या टेस्ट करू शकतो. नक्कीच. मला वाटतं
की इथे स्त्रियांना पुरुषांनी साथ देणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या असतील तर त्या फक्त आपल्यापुरत्या न ठेवता आपण त्यावेळेला डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार पद्धती लगेच सुरू केली गेली पाहिजे. तात्काळ आपण उपचार घ्यायला सुरुवात केले तर कदाचित होणारा पुढचा धोका आपल्याला नक्कीच टाळता येईल. आता मॅडम, मला मगाशी तुम्ही एक मुद्दा म्हणाला त्याच्याकडे यायचं होतं की पुरुषांना सुद्धा हे वॅक्सिन देता येतं. जसा तुम्ही आम्हाला वय सांगितलं की 9 ते 14 हे मुलींसाठी योग्य वय आहे की ज्याच्यामध्ये 2 डोस घेतलेले आपल्याला पुरतात, किंवा मग 14 ते 26 हा एक तुम्ही आम्हाला वयाचा एक कालावधी दिलात. तर तसं पुरुषांसाठी हे वॅक्सिन घेण्याचं काही वय आहे का, किंवा त्यांनी हे वॅक्सिन कधी घ्यावं, आपण काय सांगाल? डिट्टो सेम. ओके. 9 ते 14 2 वॅक्सिन्स, 14 ते 26 3 वॅक्सिन्स. आणि डोस कसा असतो, आज जर का वॅक्सिन घेतलं तर त्यानंतर 2 महिन्यांनी दुसरं वॅक्सिन आणि त्यानंतर 4 महिन्यांनी तिसरं वॅक्सिन. म्हणजे 6 महिन्यामध्ये तुमची तिन्ही वॅक्सिन्स पूर्ण होतात. 9 ते 14 वयोगटातल्या सगळ्यांसाठी 2 वॅक्सिन, एक आज घेतलं तर डायरेक्ट 6 महिन्यांनी दुसरं वॅक्सिन. आणि एवढं करून आपण 100% याचं संक्रमण पण रोखू शकतो आणि स्त्रियांमध्ये त्याचा प्रतिबंध पण 100% करू शकतो. बरोबर. माझ्या एक कदाचित इतरांच्याही मनात ही शंका असू शकेल की वॅक्सिन म्हटल्यानंतर आपण कोविडच्या वेळेला सुद्धा वॅक्सिन घेतलं आणि त्याचा कुठेतरी आपल्याला ताप आला किंवा थोडासा धोका, किंवा आता वाचल्यावर असं बऱ्याच अंशी निदर्शनात येतं की त्याचे काहीतरी साईड इफेक्ट होत आहेत का. तसं मला याविषयी विचारायचं आहे की हे जे वॅक्सिन आपण घेतो किंवा हे जे लसीकरण करून घेतो तर मग याचे कुठले आपल्याला विपरीत परिणाम आपल्याला दिसतात का, किंवा ही जी शंका असते, कुठेतरी भीती असते, तर याबाबत आपण काय सखींना मार्गदर्शन कराल? असं इंजेक्शन ह्या शब्दाला घाबरणारी जी लोक असतील त्यांना मार्गदर्शनाची काहीच गरज नाही आहे. पण इंजेक्शन जर का तुम्हाला एका मोठ्या आजारापासून सांभाळणार असेल तर मग ते इंजेक्शन चांगलं नाही का. त्यामुळे इंजेक्शन हे फक्त टोचण्यापुरतंच दुखतं, त्या व्यतिरिक्त त्याचा काहीही त्रास होत नाही, त्यांनी ताप येत नाही. तुम्ही इंजेक्शन घेऊन लगेच कामावर जाऊ शकता, मुली शाळेत जाऊ शकतात, खेळायला जाऊ शकतात आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलं मुली करू शकतात. बरोबर. म्हणजे त्याला एक घाबरून मागे राहण्यासारखं याच्यात काहीच नाहीये अजिबात. आता मला या गोष्टीकडे यायचं आहे की साधारणपणे ही जी लस आहे ही कुठे कुठे आपल्याकडे उपलब्ध आहे, किंवा ज्यांना ही लस घ्यायची आहे त्यांनी कुठे नक्की संपर्क करावा, अशी कुठली हॉस्पिटल आहेत का की जिथे हे टेस्टिंग आहे किंवा ही जी लस आहे ही आपल्याला मोफत किंवा मग कमी पैशामध्ये वगैरे उपलब्ध आहे, तर याविषयी काय मार्गदर्शन? आता ना कसं असतं की कामा हॉस्पिटलमध्ये या सर्व प्रकारच्या चाचण्या फ्रीमध्ये होतात, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येत नाही. ह्या ज्या चाचण्या होत राहतात ह्या चाचण्यांसाठी तुम्हाला कदाचित 3-4 वेळा तिथे जावं लागतं, पण योग्य पद्धतीने आणि व्यवस्थित ह्या चाचण्या होऊन जातात. आणि ज्यांना खरं रिस्क आहे ना त्यांनी तर अगदी करायलाच हव्यात या चाचण्या. दुसरं म्हणजे जनरली प्रायव्हेट डॉक्टर्सकडे ही वॅक्सिन्स अवेलेबल असतात आणि कुठल्याही लसीकरणामध्ये फारसं प्रॉफिट घेऊन पेशंटला लसीकरण देणं हे कुठलेच डॉक्टर कधी करणार नाही. बरोबर. त्यामुळे लसीकरणासाठी प्रायव्हेट गायनेकोलॉजिस्ट, पीडियाट्रिशियन्स किंवा मुलांचे डॉक्टर यांच्याकडे ही लस पूर्णतया अवेलेबल असतेच असते. आणि सर्व प्रकारच्या लसी अवेलेबल ठेवाव्या असं माझं म्हणजे आवर्जून सगळ्यांना माझ्या डॉक्टर मित्रमैत्रिणींना पण सांगणं असतं की आपण हॉटेलमध्ये जाऊन मेन्यू घेतो तसं आपल्याला सगळी वॅक्सिन समोर असली तर आपले पेशंट्स ती चूज करतील. प्रत्येकाला जे आवडेल ते त्यांनी घ्यावं, पण घ्यावं हे अगदी आवश्यक. नक्कीच. मला वाटतं आपण सर्वायकल कॅन्सर विषयी जाणून घेतोय, त्याच्या लसीकरणाबद्दल जाणून घेतोय, तर मला याच्याकडे यायचं आहे की आपण साधारणपणे 25 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे स्त्री किंवा पेशंट आपल्या समोर येत असतात. तर ह्याची जनजागृती करण्यासाठी साधारण आपण कशा कशा पद्धतीने कार्य करता आणि आजही करत आहात, काय सांगाल याविषयी? जिथे बाई तिथे जायचं. म्हणजे जर का आपण एखाद्या स्त्रीच्या योनी मार्गात शिरून सर्व्हिक्सकडे बघू शकतो तर आपण खोलीच्या मनात सुद्धा जाऊन डोकवावं लागतं.
त्यासाठी आम्ही गावोगावी संपर्क केले. तुझ्यासारख्या लोकांनी म्हण किंवा सगळ्यांनी ह्या रिलेटेड प्रचार खूप केला. कुठलंही म्हणजे संक्रांत म्हण, 26 जानेवारी म्हण, 15 ऑगस्ट म्हण, जिथे जिथे कार्यक्रम आणि स्त्रियांचे घोळके असतात तिथे जायचं. त्यांना सगळ्यांना हेच सांगायचं की सर्व्हायकल कॅन्सर आपण पूर्णपणे थांबवू शकतो. मी हायकोर्टमध्ये गेली आहे, विधानसभेत गेली आहे, म्हणजे जिकडे ज्या स्त्रिया म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक स्त्रिया ह्या लाईफ चेंजरच असतात ना गं, तसं प्रत्येक जण महत्त्वाची. त्यामुळे हळूहळू ह्या ज्या काही आपल्या डेव्हलपमेंट्स होतात, कुठे आदिवासी स्त्रिया म्हण, शेतकरी स्त्रिया, कातकरी स्त्रिया आणि कॉर्पोरेट स्त्रिया सुद्धा. कारण मी जेव्हा शिवसेनेच्या अशा ऑफिसमध्ये नगरसेविकांबरोबर पण असे कॅम्प्स वगैरे केले, त्यांनाही नसतो वेळ, कुणालाच नसतो वेळ असं बघायला गेलं तर. पण अगदी 10 मिनिटाची साधीशी टेस्ट असते आणि त्याला खरंच काही वेळ लागत नाही, काही दुखत नाही किंवा आतमध्ये काही त्रास होत नाही. टेस्ट केल्यानंतर अगदी डिस्कम्फर्ट म्हणजे इन्स्ट्रुमेंट आम्ही थोडंसं वापरतो त्याचं. मग एवढ्या छोट्याशा टेस्टसाठी का बरं आपण नाही करावं, वेळ काढावा आणि करावी. नाही, नक्कीच. कारण आपण हे सगळं स्वतःसाठी करतोय आणि स्वतःला कॅन्सरच्या या धोक्यापासून बचाव होण्यासाठी करतोय, तर तितका सखीने वेळ स्वतःसाठी अवश्य दिला पाहिजे. याविषयी माझ्या मनात अधिक प्रश्न आहेतच. आपल्याला सुद्धा जर प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सर्व्हायकल कॅन्सर जागरूकता या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत स्त्रीरोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर अंजली तळवलकर मॅडम. ब्रेकपूर्वी आपल्याला नक्की हा कर्करोग कसा होतो किंवा याच्यावरचं लसीकरण किती प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहे, यावर्षीपासून तर ते पुरुषांना सुद्धा देण्यात येत आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला त्यांनी पोहोचवल्या. त्याचं वयही आपल्याला सांगितलं, त्याचे कुठलेही वेगळ्या प्रकारचे विपरीत परिणाम त्या वॅक्सिनकडून होत नाही हे सुद्धा आपल्याला कळलं. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न माझ्या मनात आहे की ज्यावेळेला आपण व्हायरसचा उल्लेख करतो की ह्या व्हायरसमुळे, HPV व्हायरसमुळे आपल्याला हा कर्करोग आहे, याला सामोरं जायला लागतंय, तर मुळात ह्या व्हायरसविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल आपण? हा व्हायरस जो असतो की नाही, हा योनी मार्गात असतोच. म्हणजे जवळजवळ त्याच्या 200च्या वर व्हरायटीज आहेत. बरं. पण सगळे व्हायरसेस काही कॅन्सर किंवा कर्करोग नाही करत. साधारणपणे 4 व्हायरसेस असतात आणि काही म्युटेटेड व्हायरसेस असतात. ते HPV आजार निर्माण करतात. अच्छा. आणि ते जे HPVचे जे बदल आहेत ना, ते कॉल्पोस्कोपीवर म्हण किंवा HPV टेस्टिंगवर पिकअप केले जातात किंवा बघितले जातात. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्याची साधारणपणे शक्यता पडताळता येते की कुठल्या व्हायरसेस हे तुमच्या शरीरामध्ये जास्त वेळ राहत आहेत आणि मग हळूहळू आपण त्यांचाच अभ्यास करू शकतो 3-3 वर्षांनी तपासणी करून. त्यामुळे सगळे व्हायरसेस काही कॅन्सर नाही करणार, आपोआप बरे होणार. आपल्याला कसं सर्दी खोकला होतो आपोआप बरा होतो, आपण म्हणतो व्हायरल, पण ह्या गोष्टी आपोआप बऱ्या होतात. तसं ते आपोआप 2-3 वर्षात निघूनही जातात. पण जे राहतात त्यांच्याकडे नको का वळून बघायला, त्यामुळे या तपासण्या आवश्यक. नक्कीच. मला वाटतं आपण अनेक तपासण्या सुद्धा केल्या आहेत किंवा अशाही सखी आपल्याकडे आलेल्या असतील की कदाचित या व्हायरसकडून तिला बाधा झालेली आहे आणि ती त्याच्यातून आता पूर्ण बरी झालेली आहे. तर असा एखादा आपला अनुभव आम्हाला जर सांगितलात तर नक्कीच आम्हाला सुद्धा एक थोडंसं बळ मिळेल की नाही, आपल्याला सुद्धा ही चाचणी करायला जायचं आहे आणि याच्यातून बाहेर यायचं आहे. तर या पद्धतीने आपण काय आपला अनुभव सांगाल? मी ना माझा घरचा अनुभव सांगते. बघ, सखी म्हणजे सखीसाठी घर दार सगळंच महत्त्वाचं. खरं. माझ्याकडे माझे म्हातारे आई बाबा राहतात आणि त्यांच्याकडे काम करण्यासाठी एक 24 तासाची मुलगी. कुठलीही आपली रत्नागिरी साईडची मुलगी घ्या, सगळ्यात जास्त कमिटमेंट त्यांची गणपतीला गावी जाणं आवश्यक. तशी माझ्या आईबाबांना सोडून ती तिच्या आईबाबांकडे गणपतीला निघून गेली. गणपतीला जेव्हा ती तिथे गेली
तेव्हा तिने बाथरूममध्ये बघितलं की आई कुठल्याही पूजेच्या कामाला शिवत नाही आहे आणि बाथरूममध्ये ती कपडा धुतीये आणि तिला रक्ताचे डाग दिसले. लगेच ती आईला म्हणाली, काय गो बाय, तुझं तर 5 वर्ष झाली ना पाळी गेली, आता हे कुठनं आलं? तर आई म्हणाली की अगं येतं कधी कधी थोडं मोडं, त्यात काय एवढं, आता नेमकं गणपतीत आलं म्हणून मला सगळा त्रास. असं म्हटल्यावर माझ्या मुलीने लगेचच आठवलं तिला की आपली मॅडम काम करते नाही का हे सगळं. हुशार मुलगी लगेच तिकडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आईला घेऊन गेली गणपतीच्या दिवशी, ज्या दिवशी गणपती बसायचे होते तेव्हा. आणि त्याच दिवशी डॉक्टरांनी इथे फारसं काही होण्यासारखं नाही असं सांगितलं. गणपती सगळं वगैरे बाजूला ठेवून 3 दिवसात ही मुलगी आईला घेऊन इथे परत आली. लगेच तिची आम्ही बायोप्सी केली. तपासणीमध्ये कळलं की कॅन्सरची शक्यता फार जास्त वाटते. लगेच बायोप्सी करून घेतली. बायोप्सीचा रिझल्ट ऑब्व्हियसली सर्व्हायकल कॅन्सर, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असा म्हणून आला. त्याच्यानंतर पेट स्कॅन, MRI लागतील त्या आवश्यक सगळ्या तपासण्या केल्या आणि लगेचच तिला किमो रेडिएशन्स द्यायला लागली. हे सगळं कोविडच्या आसपास घडत होतं. फार सगळ्या गोष्टी हळूहळू सुरू होत होत्या. आता ह्या गोष्टीला झाली जवळजवळ 2-2.5 वर्ष. ती मुलगी आता सध्या माझ्याकडे नाही आहे. लग्न होऊन आनंदाने गेली. लग्नात तिच्या आईने अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सहभाग घेऊ शकली. बरोबर. या सगळ्यात वेळेवर झालेली योग्य तपासणी, योग्य ट्रीटमेंट आणि या गोष्टीला झालेली एक 3 वर्ष आज असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आणि त्यांच्या रेग्युलर 3 महिन्यांनी होणाऱ्या पोस्ट सर्व्हायकल कॅन्सर सर्व्हेलन्स म्हणजे तपासण्या, म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट आपली झाली आहे म्हणून शांत बसता कामा नये. पुढचे 10 वर्ष पॅप टेस्ट किंवा त्या पाण्यामध्ये पुन्हा काही कॅन्सरच्या पेशी तर दिसत नाहीत ना हे बघत राहावं लागतं. आणि हा सर्व्हेलन्स करताना आपण थोडं पण चुकायचं नाही, कारण ती आई चुकली नाही आहे. जर का समजा ती वेळेत नाही आली तर तिचा मुलगा, तिची सून, तिची मुलगी, त्या मुलीचा आता नवरा, हे सगळे तिला आठवण करतात. कोणी ना कोणीतरी तिला इथे घेऊन येतं आणि सगळ्या चाचण्या करून जातं. नक्कीच मला वाटतं तुम्ही हे सांगताना तुमच्या डोळ्यातही पाणी आलं, कारण एखादा जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो आणि तो या अवस्थेत असतो, तुम्हाला तर अगदी ती जवळची, पण खरंच त्या मुलीला हे कळलं आणि तिने तिच्या आईला तुमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणून त्यांच्यावरचा हा इतका धोका टळला आणि त्या चांगल्या बऱ्या होऊ शकल्या. माझ्या मनात या अनुभवावरून 2 प्रश्न आलेत आणि मला ते विचारायचे आहेत, पण इथे कार्यक्रमात एक आपल्याला फोन येतोय, तो आपण आधी घेऊया. दादा उबाळे जामखेडून आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 माझा प्रश्न असा आहे की महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याअगोदर काही लक्षणे आढळून येतात की नाही, याबद्दल सांगा मॅडम. नक्कीच नक्कीच. मॅडमनी आपल्याला लक्षणं मगाशी सांगितली आहेत, पण आपल्यासाठी पुन्हा एकदा मॅडम आपल्याला विनंती करते की नक्की लक्षणं कुठल्या स्वरूपाची महिलांना दिसू शकतात आणि ती कुठल्या वयात जाणवतात हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण साधारण आपण म्हणतो आत्ता जे तुम्ही आम्हाला अनुभव सांगितलात की ती आई त्या वयाची होती, तिला ते झालं, पण मग याला काही वय आहे का किंवा कुठल्या काळामध्ये स्त्रीला हे जाणवू शकतं? हा ना, तसा ना म्हणशील ना तर तरुणपणाचाच आजार आहे. बरं. कारण 40शीतली स्त्री ही तरुणच असते ना तशी. म्हणजे कसं तेव्हा सगळं तिचं फॅमिली प्लॅनिंग हे ते सगळं संपलेलं असतं आणि आता स्वतःचा संसार आणि त्या संसारात ती गुरफटून जाते. आता ही जी तरुण स्त्री असते ना, हिलाच हा आजार होतो. म्हणजे काय होतं, सतत पांढरं पाणी जातं, वेळ नसतो, सांभाळता येत नाही, बऱ्याचदा ट्रीटमेंटही घेता येत नाही आणि हे पांढरं पाणी जात 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 आत कधी कधी गर्भाशयावर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडावर जखम होते, अल्सर होतो, त्याच्यामध्ये कधी कधी असं ग्रोथ होतं. नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांचं कधी कधी गर्भाशय खाली सरकतं. खाली सरकताना बऱ्याचदा काष्टा साडी नेसणाऱ्या स्त्रियांना सतत तिथे असं घर्षण होऊन तिथे सर्विक्सच्या तोंडावर पुन्हा अल्सर्स होऊ लागतात. ह्या काही पांढऱ्या पाण्याच्या समस्या झाल्या. शरीर संबंधानंतर रक्तस्राव होतो
असा होणारा रक्तस्राव बऱ्याचदा स्त्रिया लपवतात, नवऱ्याकडे सुद्धा बोलत नाहीत आणि हा रक्तस्राव बऱ्याचदा त्या जखमेला झालेल्या टचमुळे म्हणा किंवा ह्यामुळे होत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे एकदा पिरियड संपले, सर्वसाधारणपणे गावामध्ये म्हणशील ना तर स्त्रियांची पाळी 45-50 निघून जाते. मग त्यावेळेस पाळी जेव्हा निघून जाते त्यानंतर 5 ते 6 वर्षानंतर म्हणा किंवा त्यानंतर होणारा कुठलाही रक्तस्राव जो असतो की नाही तो ॲबनॉर्मलच समजावा. बरोबर. आणि लगेचच डॉक्टरांचा आणि तात्काळ म्हणजे ऑन ॲन इमर्जन्सी बेसिसच सल्ला घ्यावा. कारण ना घाई केल्याशिवाय, बायकांच्या मागे लागल्याशिवाय त्या अजिबातच लक्ष देत नाहीत. असं हे तुम्ही अगदी खरं सांगितलं की आपलं बघूया, अजून थोडे दिवस वाट बघू, हे करण्यामध्ये जर ती वेळ निघून गेली तर मग आपल्या जीवाचंच काही खरं नाही अशी अवस्था होऊन बसते. मगाशी एक तुम्ही अनुभव तुमचा सांगितला, त्याच्यावरून मला 1-2 प्रश्न असे मनात आहेत की ज्या वेळेला ही कॅन्सर आहे हे आपल्याला टेस्टिंगमधून समजतं, तर त्याच्यानंतर तुम्ही केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा उल्लेख केलात, तर ती समजा आपण थेरपी घेतली तर त्याच्यातून आपण पूर्णपणे बरे होण्याचे किती टक्के चान्सेस आहेत आणि कुठपर्यंत आहेत? किती आधी ती टेस्टिंग आपल्याला साधारणपणे कळतं की बाबा आत्ता या स्टेजला आहे? तर याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिली टेस्ट म्हणजे तुला थोडं पण सिम्पटम्स आले की आधी यायचं म्हणजे पहिली टेस्ट म्हणजे एकतर पॅप टेस्ट. पण कधी कधी जसं पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग किंवा मासिक पाळीच्या नंतरचं जे ब्लिडिंग वगैरे असं काहीही असलं तर डायरेक्टली बायोप्सीज घेतली जाते. बायोप्सी म्हणजे एक छोटासा तुकडा काढून घेतला जातो. दुखत अजिबात नाही तो तुकडा काढताना सुद्धा, आणि तो तुकडा तपासणीसाठी दिला जातो. जेव्हा आम्ही तपासणी हाताने करतो तेव्हा क्लिनिकली किंवा या तपासणीमध्ये आपल्याला हे कळतं की हा स्टेज 1 म्हणजे बिफोर कॅन्सर, प्री कॅन्सर आहे, स्टेज 1 आहे, स्टेज 2 आहे, स्टेज 3 आहे की स्टेज 4ला गेला आहे, हे आपल्याला तेव्हा कळू शकतं. बरोबर. स्टेज 1चा कॅन्सर असेल तर सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया करून ती पिशवी पूर्णपणे काढून पिशवीच्या बाजूला होणारा प्रादुर्भाव चेक करून ते सगळं बरं होतं. स्टेज 2च्या सुरुवातीच्या भागात सुद्धा शस्त्रक्रिया चालते. शस्त्रक्रिया म्हणजे काय तर साधी पिशवी काढणं नाही, म्हणून विदाऊट तपासणी नुसती पिशवी काढण्याची घाई कधी करू नये. हा, मला वाटतं सखींसाठी हा एक फार महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी सांगितलात हो. की बऱ्याच वेळेला गैरसमजापोटी ही गोष्ट केली जाते. अगदी. तर स्त्रियांनी, सखींनी आज विशेष करून डॉक्टरांनी सांगितलेला हा सल्ला आवर्जून लक्षात ठेवावा. आपण अजून सांगत होतो. कारण बऱ्याचदा आपल्याला काहीतरी होतंय यामुळे आपण घाईने हा डिसिजन घेतो आणि तसा नाहीच घेतला गेला पाहिजे. एनिवे आम्ही तेवढं वी हॅव अ सर्टन प्रोटोकॉल असं म्हणूया आपण. तर दुसऱ्या स्टेजच्या पहिल्या भागामध्ये शस्त्रक्रिया आम्ही करतो. जसं आपल्याला दात दुखल्यावर इथे लिम्फ नोड्स येतात तसं गर्भाशयाला जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा आसपासच्या गाठी सुद्धा त्या कॅन्सरच्या पेशी आपल्यासोबत घेऊन जात असतात. तर त्यामुळे त्यांनाही लगेचच काढलं जातं आणि थोडीशी शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची आणि मोठी असते. याचबरोबर हा कॅन्सर थोडाफार रक्तामध्ये पसरू शकतो, लिम्फ नोड्समध्ये पसरू शकतो, म्हणून हे किमो रेडिएशन 2nd स्टेजच्या पुढच्या भागात आणि 3rd स्टेजला दिलं जातं. 4th स्टेजमध्ये आपल्या मेंदूमध्ये, आपल्या फुफ्फुसांमध्ये, लिव्हरमध्ये आणि आसपासच्या पोटामध्ये या कॅन्सरची लागण होते. गर्भाशयाची पिशवी असते की नाही ती अगदी लघवीच्या पिशवीच्या आणि संडासाच्या पिशवीच्या गुदद्वाराच्या अगदी जवळ असते. त्यामुळे होणारी 1-2 सेंटीमीटरची ग्रोथ किंवा 1-2 सेंटीमीटरचा आजार हा लगेच एकमेकांना टच होतो आणि तो ना कॉन्टॅक्टने असा पसरतो. आणि तसा तो पसरत असताना मग मोठमोठ्या सर्जरीज कराव्या लागतात, कारण लघवी तर व्हायलाच पाहिजे. मग लघवी आतडीतनं काढावी लागते, संडासाची जागा बदलून कोलोस्टोमी द्यावी लागते. आपल्याला तर साडी नेसायची असते, मग साडी नेसताना कोलोस्टोमीचं ठिकाण बदलावं लागतं. मला वाटतं आणि हे सगळे पुढचे हे जे धोके आहेत किंवा हे थांबवायचे असतील किंवा हे होऊच द्यायचे नसतील तर सगळ्यात जास्त आपल्याला वॅक्सिनेशन, लसीकरण किंवा तपासणी करून घेणं हे खूप आवश्यक आहे.
मॅडमकडून असंच मार्गदर्शन आपण पुढे जाणून घेणार आहोत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सर्वायकल कॅन्सर जागरूकता हा अत्यंत महत्त्वाचा विषय सखींसाठी आहे आणि तोच आजच्या भागातून आपण हाताळतोय. आपल्याला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करतायत डॉक्टर अंजली तळवलकर मॅडम. ब्रेकपूर्वी अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. खूप चांगल्या पद्धतीने अनेक धोके संभाव्य असणारे त्यांनी आपल्याला समजावून सांगितले आणि त्याच्यासाठीची तपासणी करणं किती गरजेचं आहे किंवा त्याच्यासाठीचं लसीकरण ज्या आत्ता नवीन माता आहेत त्यांनी आपल्या मुलींना याबाबत जर आधीची लस देऊन ठेवली तर किती पद्धतीने हे धोके पुढे टळू शकतात हे आपल्याला त्यांच्याकडून कळलं. आता मला याच्याकडे यायचं आहे मॅडम की ग्रामीण महिला असेल की जिला या विषयाबद्दल ती अनभिज्ञ आहे, तिला याच्याबद्दल काही माहिती नाही आहे, किंवा पण शहरी महिला किंवा मुली म्हटलं की ज्या रोज नोकरीला धावतायत, इतकं धावपळीचं युग आहे, तर त्या बरेचदा तक्रार करतात की आम्हाला वेळ नाही किंवा जाऊ दे काय करायचंय बघू नंतर. ग्रामीण भागात तर एखाद्या स्त्रीने हे सांगायचा प्रयत्न केला तरी बऱ्याच अंशी घरातून सुद्धा विरोध होऊ शकतो. तर अशा या मानसिकतेच्या बाबत तुम्ही काय आम्हाला मार्गदर्शन कराल या भागातून? मी ना जेव्हा गावामध्ये वगैरे गेले ना तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की ना त्यांना त्यांच्याच लोकांनी समजून सांगितलं पाहिजे तरच त्या आपल्याकडे येणार करायला. आणि त्यांना आपल्यापर्यंत आणणारी जी लोक आहेत ना ती त्या गावामध्येच असतील आणि गावकरीच असतील. तर कुठलाही कॅम्प म्हण किंवा शिबिर जर का आपण घेतलं आणि जरी पण आपण ते फ्री ठेवलं तरी पण जोपर्यंत एक स्त्री तयार होत नाही ना तोपर्यंत ते मोर्चा आपल्याकडे येत नाही असं आहे ते. तर त्यामुळे ना थोडंसं त्यांच्या म्हणजे त्यांच्या मैत्रिणींच्या सर्कलमध्ये प्रबोधन व्हायला हवं याबद्दल एक गोष्ट. आणि दुसरं म्हणजे टेस्ट अगदी लहान असते, 5 मिनिटाची टेस्ट असते, पण सिम्पटम्स तुम्हाला गेल्या काही महिन्यांपासनं काही वर्षांपासनं असतात. डॉक्टरांना नेहमी सांगताना जेव्हा तुम्ही सांगता की 2 महिन्यात आत्ताच झालं, त्याच्या 2 महिनेच झाले, 3 महिने झाले, तेव्हा आम्ही बरोबर त्याच्यामध्ये महिन्यांचं लगेच रूपांतर वर्षांमध्ये करतो. कारण मला माहिती आहे की कुठलीच सिम्पटम्स कोणीही स्त्री पटकन सांगतच नाही. बरोबर. आणि त्यामुळे जर का सिम्पटम्स सांगेपर्यंत गोष्ट गेली आहे तर ती फार पुढे जाऊ शकते. त्यामुळे काहीही आपल्याला त्रास नसताना सुद्धा ही तपासणी करणं अतिशय आवश्यक आहे. 3 वर्षातनं एकदा तपासणी करायची आहे, काही फार काही नाही आहे. मग आपण आपल्या तारखाही लक्षात ठेवायच्या आणि आपल्या शेजारपाजारणींच्याही तारखा लक्षात ठेवायच्या, म्हणजे एकत्र सगळ्याजणी निघून येतील. शिबिरं आम्ही वेळोवेळी करतो. नक्कीच मला वाटतं इथे तुम्ही खूप चांगलं सांगितलं की आपल्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांनी ठरवून जर एक दिवस याच्यासाठी काढला की नाही, जसं आपण ट्रिपला एकत्र जातो तर त्याच दृष्टिकोनातून आपण जर ही तपासणी करायला एकत्र आलो तर कुठेतरी त्या महिलेला वाटणारी भीती वाटणार नाही किंवा तिच्या मनात येणाऱ्या गोष्टी की मी हे कसं सांगू अशी भीती मनात येणार नाही. तर हे खूप चांगलं मला वाटतं इथे मार्गदर्शन आपण केलं. आणि यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा की मगाशी तुम्ही जो अनुभव सांगितलात की त्याच्यातून ती महिला पूर्णपणे बरी झाली, तर बरं झाल्यानंतर पुन्हा हा सर्वायकल कॅन्सर होण्याचा धोका असतो का? सगळी ट्रीटमेंट झाली आहे, सगळं झालं आहे आणि आता मला परत काही हा कॅन्सर होणार नाही असं जर तिने मनात ठेवलेलं असेल तर हे कितपत योग्य आहे? तर तिने पुन्हा एकदा टेस्टिंग करायला हवं का? तर ते किती दिवसांनी करायला हवं, काय सांगाल? तर सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया झाली किंवा किमो रेडिएशनची ट्रीटमेंट झाली तरीही ना म्हणजे योनी मार्ग आहे ना तो तसाच असतो किंवा तो पूर्णपणे काढला जात नाही. तर मग तिकडे या पेशी मिळू शकतात आणि म्हणून ती टेस्ट होऊ शकते. त्यामुळे ही जी टेस्ट आहे की नाही ती साधी टेस्ट असते. बऱ्याचदा स्त्रियांना रेडिएशनचं वगैरे थोडासा त्रास होतो, नाही असं नाही. त्यांना लघवीचा त्रास होतो, संडासाचा त्रास होतो, पोटामध्ये थोडं थोडं दुखतं वगैरे. त्यामुळे त्या तपासण्या करायला कचरतात. पण जे वरचा जो भाग असतो योनी मार्गाचा त्याच्यामधून हे पाणी जे असतं थोडंफार जे काही मिळतं तर ते तपासणी करता घेणं आवश्यक असतं. नाहीतर कधी कधी रिकरन्स किंवा त्याचा पुन्हा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. तर सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या पहिल्या 2 वर्षात 3-3 महिन्यांनी, त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 6-6 महिन्यांनी आणि नंतर वर्षातनं एकदा ही तपासणी निदान 10 वर्ष केली गेली पाहिजे.
बरोबर. आणि मला वाटतं याच दृष्टीने हे सगळ्यांना जागृत करणं याबाबत हे फार महत्त्वाचं आहे. आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मला यायचं आहे की अगदी थोडक्यात सगळ्याच सखींना याबाबद्दल तुम्हाला जागरूक करायचं असेल किंवा एक थोडंसं त्यांना सांगायचं असेल तर तुम्ही काय पद्धतीने सांगाल? कुठल्या वयोगटातल्या मुलींना कशा पद्धतीने आव्हान कराल? कारण आपण अनेक ठिकाणी जाऊन शिबिरं घेता या संदर्भातली. तर आज या मंचावरून आपण काय मार्गदर्शन कराल? मी ना सुधीर मोघेंच्या ओळी ऐकत आले इथे येताना. सखी मंद झाल्या त्या का, आता तरी येशील का, स्वतःची काळजी घेशील का, जेव्हा तू छोटी आहेस तेव्हा वॅक्सिनेशन घेशील का, जेव्हा तू 14 ते 26 मध्ये असशील तुला नवीन नवीन पार्टनर्स मिळतील त्यावेळेस तू प्रोटेक्शन घेशील का, स्वतःची स्वच्छता सांभाळशील का, आणि ज्यावेळेस तू 26च्या पुढे सरकशील तेव्हा तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये सक्सेसफुल होत असशील तेव्हा स्वतःची पॅप टेस्ट, HPV टेस्ट, आणखीन कॉल्पोस्कोपी, लागलीच तर बायोप्सी, पुढची ट्रीटमेंट, जे काही आपल्याला आवश्यक असेल ते नक्की करशील का? नक्की. मला वाटतं खूप छान पद्धतीने आपण आम्हाला सांगितलं की सुधीर मोघेंची खरंच कविता आपण ऐकत आलेलो असतो. कुठेतरी आपण सुज्ञ झालोय, आपण शिक्षित झालोय हे आपण कधी म्हणू शकतो? तर या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून त्याची अंमलबजावणी केली तर आणि तरच. हा इतका महत्त्वाचा विषय होता आणि ज्याबद्दल माहिती मिळवणं आपल्यासाठी गरजेचं होतं. आपल्याला खूप छान पद्धतीने मोकळेपणाने अनेक गोष्टी मॅडमने इथे समजावून सांगितल्या आणि त्या इथे वेळात वेळ काढून आपल्यासाठी आल्या. तेव्हा संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि नक्कीच आपणही सगळे या कॅन्सरबाबत जागरूक होण्यासाठी आजचा विषय आपल्याला आवडला असेल याची खात्री आहे. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका वेगळ्या विषयासह. पण जाताना पुन्हा एकदा सांगते, या कॅन्सरबाबत आज आपण जागरूक झालोय, ती जागरूकता अशीच आपण ठेवूया आणि याच्यावर नक्कीच वेळच्या वेळेला उपाययोजना करूया. आता इथेच थांबते. नमस्कार.